कळवण तालुक्यातील रवळजी परिसरात शिवरस्ता व पांदन रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून पावसाळ्यात कुठल्याही साहेबांनी अथवा लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावरून जाऊन दाखवावे असे आवाहन रवळजी, धाकलदर, निकम वस्ती व चारणवाडी शिवरस्ता येथील शेतकऱ्यांनी केले। रवळजी परिसरातील शेजारील गावात शेत शिवारात जाण्यासाठी पांदन रस्ते या रस्त्यांची गावनकाशा व महसूल दप्तरी नोंद आहे। मात्र दुरुस्ती व देखभाल अभावी बहुतांश पांदन रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी त्रस्त झाले। सध्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा कांदा, टोमॅटो, मिरची व इतर पिके व शेतमाल काढणी चालू। आठवड्यापासून बेमोसमी पावसामुळे शेताचे पाणी शिवार पांदन रस्त्यांवर साचल्याने व मोठमोठे खड्डे पडले। यामुळे साधी दुचाकी सुद्धा येणे जाण्यासाठी कठीण झाली आहे। ट्रॅक्टर, पिकअप, आयसर आदी माल वाहतूक वाहने तर जाणे येण्यासाठी अशक्य झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे असे हाल होत असल्यावर सुद्धा रवळजी परिसरातील पांदन रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा शासन व प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यामुळे या पांदन रस्त्याचा वनवास आता तरी संपणार का असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात घर करू नये। परिसरातील अनेक पांदन रस्त्यांचे रोजगार हमी व इतर योजनेतून अकुशल काम झाले। काही शिवार रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहे। हे शिवकालीन पुरातन शिवपांदन हे रस्ते पायवाट म्हणून अजूनही वापरले जाते। या पांदन रस्त्यांची पावसाळ्यामध्ये फार दयनीय अवस्था होते। दरवर्षी मुसळधार पावसामुळे बातमीमध्ये दाखवलेल्या व्हिडिओमधील परिस्थिती होत असते। ज्या शेतकऱ्यांना शेतात जागा आहे असे शेतकरी पावसापूर्वीच खत बियाणे शेतात नेऊन ठेवतात, परंतु ज्यांच्याकडे जागा नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावतो। तसेच पावसाळ्याच्या दिवसात शेतमालाची ने-आण करणे, पेरणी करण्याकरिता मजूर नेणे, बैलगाडीने किंवा ट्रॅक्टरने शेती उपयोगी अवजारे व खत किंवा तत्सम साहित्य पोहोचविणे याकरिता पावसाळ्यात पांदन रस्ता चिखलमय असल्याने शेतकऱ्यांना फार अडचणींना सामना करावा लागतो। दरवर्षी निकम वस्ती पांदन रस्त्यावरील शेतकरी स्वखर्चाने माती मुरुम टाकून तात्पुरता रस्ता सुधारणा करतात। मात्र मुसळधार पावसाने संपूर्ण माती पावसाळ्यात वाहून जात असल्याने मोठमोठे खड्डे पडून जसे ते परिस्थिती निर्माण होते। रवळजी, निकम वस्ती, धाकलदरी शिवारात पांदन रस्ता व चारणवाडी शिवरस्ता दुरुस्तीकरिता आमदार नितीन पवार यांना निवेदनही दिले। तसेच वेळोवेळी ग्रामसभेत ठराव करून ग्रामपंचायतने शासन प्रशासनाकडे वारंवार निकम वस्ती पांदन रस्ता दुरुस्तीसाठी प्रस्तावही सादर केले। मात्र याकडे हेतुपुरस्कृत सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी बांधवांकडून नेहमीच ऐकावास मिळते। त्यामुळे ग्रामीण भागाला मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी पांदन रस्त्याकरिता निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याचं मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। रवळजी परिसरातील शिवपांदन रस्त्यांचे नूतनीकरण करून पुनरुज्जीवन करावे अशी मागणी बाळासाहेब जाधव, अशोक निकम, रमेश भालेराव, बाळासाहेब निकम, दीपक गांगुर्डे, दीपक जाधव, दीपक निकम, संदीप पवार, आबा निकम, कन्हू जाधव, बापू जाधव, पप्पू भालेराव, नाना कोते, सागर गायकवाड, रावसाहेब भालेराव आदींसह शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण।